मंडळी, कधी कधी असे होते ना, आपल्याला गोड खाण्याची इतकी क्रेविंग येते, पण नेमकं त्यावेळेस घरामध्ये कोणताही गोड पदार्थ अवेलेबल नसतो। त्या दिवशी माझ्या बाबतीतही नेमकं तेच झाले। घराबाहेर जाऊन काही आणायचं म्हटलं तर खूप जोराचा पाऊस पडत होता। मग काय, घरामध्ये ज्या शेवया होत्या त्यापासूनच काहीतरी बनवायचं असे ठरवले। खूप ऐकलं होतं या डिश बद्दल, म्हटलं चला आज बनवूयाच हा कुनाफा कसा असतो ते। 2 वाट्या भरून बारीक केलेल्या शेवया घेतल्या आणि नुकतंच गावावरून आणलेलं साजूक तूप घेतलं। 2 चमचे साजूक तूप कढईमध्ये घातले आणि या शेवया छान खरपूस तुपामध्ये मस्त अशा भाजून घेतल्या। तशा या शेवया रोस्टेडच असतात, पण जेव्हा आपण साजूक तुपामध्ये या खमंग अशा भाजून घेतो तेव्हा त्याचा फ्लेवर अगदी वेगळाच येतो। मंद गॅस करून या 10 मिनिटं छान अशा भाजून घ्यायच्या। तुम्ही म्हणाल हा एवढा उद्योग कशाला करते, साध्या आपल्या छान दुधातल्या शेवया करायच्या। पण नेहमीच काय आपण तेच खायचं, काहीतरी वेगळं खायचं आज, म्हणून हा सगळा खटाटोप। आणि काय, आता भाजलेल्या शेवया बाजूला ठेवून एका पॅन मध्ये 1 कप पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची। आता साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण छान ढवळत राहायचं। याचा आपल्याला पाक अजिबात करायचा नाही, फक्त साखरच विरघळून द्यायची। साखर विरघळली की त्यामध्ये 2 ते 3 थेंब रोज इसेन्स घालायचं आणि 1 छोटा चमचा भरून वेलची पूड घालायची। या स्टेजला गॅस बंद करायचा। हे मिश्रण शेवयांमध्ये ओतायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं। दहा मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि या शेवया छान हलवून घ्यायच्या। 10 मिनिटांमध्ये या शेवयांमध्ये हा सिरप छान ॲब्झॉर्ब झालेला असतो। या शेवया आता बाजूला ठेवूया आणि आपण यासाठी एक क्रीम तयार करून घेऊयात। एका पॅन मध्ये 2 कप दूध घेऊन त्यामध्ये पाव कप साखर घालायची आणि 3 चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घालायचं। रंगासाठी 10-12 केशराच्या काड्या घालायच्या आणि चवीसाठी त्यामध्ये 1 छोटा चमचा भरून वेलची पूड घालायची। आता हे मिश्रण मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं छान ढवळून घ्यायचं आणि आटवून घ्यायचं। मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा। अशी थोडीशी घट्टसर क्रीम बनली पाहिजे। आता एका ताटामध्ये या शेवया छान पसरून घ्या, त्यावरती या क्रीमचा एक लेयर द्यायचा। क्रीमचा लेयर दिल्यानंतर पुन्हा एक त्यावर शेवयाचा लेयर द्यायचा आणि तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूटने सजवायचं आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। 2 ते 3 तासानंतर तुमचा अप्रतिम चवीचा कुनाफा हा रेडी होतो। खरं सांगते, मी हा घरी पहिल्यांदाच ट्राय केला, पण इतका सुंदर झाला होता, अगदी अप्रतिम झाला होता, घरामध्ये सगळ्यांना आवडला। मंडळी, तुम्हीही हा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झालाय ते। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल माय लेक कटाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत राम राम।